मुंबईच्या साठेनगर परिसरात 65 महिलांच्या नावावरती कर्ज घेण्यात आलंय। कागदपत्र देण्यासाठी महिलांना प्रत्येकी 4 ते 5 हजार रुपये दिल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। पनवेलच्या करंजाडेतील 50 घरं तोडण्याचे निर्णय रेल्वे विभागानं घेतलाय। रेल्वेच्या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध करत नाराजी व्यक्त केली। पुण्यातील कोथरूड भागात असणाऱ्या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार चोप दिलाय। या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरून ही मारहाण करण्यात आली। पुण्यातील गरवारे महाविद्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलंय। झाडाखाली अडकलेल्या 2 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। मात्र रस्ता संपूर्णपणे बंद करण्यात आला। या झाडाखाली काही वाहनं अडकल्याची भीती आहे। उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली। खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीवरून दोघांमध्ये झालेल्या वादाचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं। पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले। डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर परिसरात वाहनं, पत्र्याचे शेड, कपड्यांवरती काळसर ठिपके पडलेत। प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याचा संशय नागरिकांमध्ये, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। जवळपास 27 गावात हा प्रकार घडल्यामुळे मनसे आक्रमक झाले। यावेळेला मनसेच्या शिष्टमंडळाने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवरती धरलं। बोरिवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेने आंदोलन केलंय। भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा या आंदोलकांनी दिलाय। मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील मरोशीत वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। दरम्यान वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्यांची बंपर आवक झालेली आहे। 80,000 हापूस आंब्यांच्या पेट्या कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आल्यात। कोकणातील हापूस आंब्याची 4 डझनची पेटी ही 1500 ते 3500 रुपयांना विकली जाते। सतराच्या मांढरदेव गावामध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला। गावातील महिलांनी विशेष ग्रामसभा बोलवत हा निर्णय घेतलाय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेतातील संत्र्याची बाग पाण्याअभावाने सुकून गेली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांकडून 200 पेक्षा अधिक संत्र्याची झाडं जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकली। अलिबागमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय। दरम्यान तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा केली। चंद्रपूरमध्ये दारूच्या दुकानांच्या परवान्यांची तपासणी 2 दिवसात 27 तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसआयटी कडून तपासणीला सुरुवात करण्यात आली। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये पुन्हा 2 अस्वलं शिरली आहेत। 2 दिवसांपूर्वी त्या परिसरामध्ये बिबट्या आलेला होता। दिवसाढवळ्या वन्यप्राणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मातामृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने निश्चित केलेलं नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजना प्रारंभ करण्यात आलेली आहे। यंदा जिल्ह्यामध्ये 25,000 गरोदर मातांच्या घरी जात कुटुंब सभा घेत स्टिकर लावून याबाबतचे फायदे समजावले। सोलापुरातील चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईतील आमदार निवासमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे। हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत न आल्याने त्यांचा मृत्यू झालाय असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केलेला आहे। यावेळेला आमदार निवासमध्ये 24 तास रुग्णवाहिका असायला हवी अशी मागणी धोत्रेंच्या कुटुंबियांनी केली। सातारातील त्रिपुटी इकडे वडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल झालाय। त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत एसटी महामार्गाकडेच्या नाल्यामध्ये उतरवलेली आहे। त्यामुळे एसटीतील 51 प्रवाशांचा जीव वाचलाय। तळोदा तालुक्यातील गावामध्ये मागील महिनाभरापासून इलेक्ट्रिसिटीचं काम सुरू न झाल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावामध्ये सध्या ट्यूबवेलद्वारे पाणी पुरवठा होतोय, मात्र आता भर उन्हामध्ये महिलांना डोक्यावरती हंडा घेत पाण्यासाठी वणवण करावी लागते। कोकणातील बंदरातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळंबी निर्यातीचा व्यवसाय 80% घसरलेला आहे। अमेरिकन टॅरिफच्या धोरणांचा फटका बसल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला। चंद्रपूरच्या सादागड हेटी गावाला राज्यातील पहिलं आदिवासी सौर ग्राम होण्याचा बहुमान मिळालाय। 20 दिवसांमध्ये तब्बल 2400 युनिट सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून संजीवनी अभियान राबवण्यात आले। यामध्ये धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। 3 लाख महिलांची कर्करोगासंदर्भात तपासणी केली। यामध्ये 13,956 महिला प्राथमिकरित्या कर्करोग संशयित असल्याचं आढळलेलं आहे। या महिलांची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे।
अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी आणि शेताला पाणी देण्यासाठी धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. पुढील 25 दिवस कालव्यामधून पाणी सोडलं जाणार आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीच्या कामासाठी माती भराव वाहतूक करणारे अनेक ट्रक नंबर प्लेट शिवाय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळे आरटीओच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अवकाळी गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसान झालेल्या बागलांच्या बिजोटे या भागाला खासदार शोभा बच्छाव यांनी भेट देऊन पाहणी केली. बच्छाव यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये दोंदे या गावामध्ये भैरवनाथाच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कराड तालुक्यातील मळे या गावच्या पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. कराड तालुक्यातील खराड या ठिकाणी गावठाण क्षेत्रावरती सपाटीकरण आणि अन्य कामांचा शुभारंभ वन विभागाच्या उपवन संरक्षक आदिती भारद्वाज यांच्या हस्ते पार पडला. भिवंडी शहर पालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार कल्याण रोडवरील परिसरात रस्त्यांच्या बाजूला बेकायदेशीरपणे उभे करण्यात आलेल्या दुकानं पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हटवत कारवाईला सुरुवात केली. भुसावळमध्ये उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झालेली आहे. भुसावळचं तापमान 45 अंशांवरती पोहोचलं. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. बदलापूर शहरातील तापमानात 42 अंशांवरती पोहोचलंय. नागरिक स्कार्फ आणि टोपी घालूनच घराबाहेर पडत आहेत. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवरती पोहोचला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला होता. सोलापुरात तापमानाचा पारा 42 अंशांवरती पोहोचलाय. 2 दिवसात तापमान 2.4 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे. वर्धा जिल्ह्यात ढगाळ वातावरण जाताच तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेलेला आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावरती होतो. त्यामुळे नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत. गाई म्हशींना चारा मिळत नसल्यामुळे लिटर मागे दूध सुद्धा कमी मिळत आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे. तापमानाचा पारा 41 अंशांवरती पोहोचल्यामुळे नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभाग करत आहे. पालघरमध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झालेली आहे. जिल्ह्याचा पारा 40 पार गेलाय. दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. भिवंडीच्या तापमानात वाढ झालेली आहे. तापमानाचा पारा 40 अंशांवरती पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा बसत आहेत. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या कडाक्यामध्ये वाढ झाली. शहरातील तापमानाचा पारा 40 अंशांवरती पोहोचलाय. येत्या 2 दिवसात तापमान आणखीन वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी सुद्धा घसरण झालेली आहे. गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 घसरलेले आहेत. तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झालाय. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर 90,850 तर चांदीचा दर 93,750 खाली आला. अहिल्यानगरातील श्रीरामपूर नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लक्षवेधी नोटाफेक आंदोलन करण्यात आलेलं आहे. नागरिकांकडून जमा केलेल्या कराच्या रकमेचा अपहार केला जात असल्याचा आरोप आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अमरावतीमध्ये वनसंरक्षण कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी या लोकांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलेला. यावेळेला मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत जनसुरक्षा विधेयकाला विरोध केलाय. दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालाय. मंत्रिमंडळातून कोकाटेंची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येते. यावेळेला वणीमध्ये आमदार संजय दरेकरांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. नंदुरबारमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौदार तळ्याच्या पाण्यावरती रंगीबेरंगी शेवाळाचा तरंग आलेला आहे. त्यामुळे चौदार तळ्याचं विद्रुपीकरण होत असल्यामुळे आंबेडकरी अनुयायांकडून संताप व्यक्त केला जातोय. पाणी स्वच्छ न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मनोज खांबे यांनी दिलाय.
नांदेड शहरातील मगनपुरा आणि नवा मोंढा भागात सुरळीत आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळेला पाण्याच्या टाकीवरती चढत नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. शक्तीपीठ महामार्गाला बीडच्या अंबेजोगाई आणि परळी तालुक्यामध्ये जोरदार विरोध होतोय. वरवटी गावामध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून दिलंय. कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी केलाय. पुण्याच्या फुलेवाड्यातून निघालेल्या अखंड क्रांती ज्योतीचं बुलढाण्यामध्ये आगमन झालेलं आहे. यावेळेला ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. 11 एप्रिलला बुलढाण्यामध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. पुणे गडावरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची मुस्लिम बांधवांकडून खास सोय करण्यात आलेली आहे. भोजन आणि पाण्याची व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केली. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉक्टर मोहन बाबू यांचा कन्नप्पा हा साईपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यापूर्वी मोहन बाबूंनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. यावेळेला साई संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. चैत्रवारी निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं महावस्त्र विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी सुपूर्द करण्यात आलंय. एकनाथ शिंदेंनी अक्षय महाराज भोसले यांच्याकडे पूजा साहित्य पाठवत पांडुरंगा चरणी भाव व्यक्त केला. शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवात 3 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली. यावेळेला 3 दिवसीय रामनवमी उत्सवात 2 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चैत्र शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्ताने लाखो भाविक स्नानासाठी चंद्रभागा वाळवंटामध्ये दाखल झालेत. हरिनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली. लाखो भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलंय. वक्फ विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात 15 याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. येत्या 15 तारखेला या सर्व याचिकांवरती एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डाने हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत केला होता. त्यानंतर बीडच्या तहसीलदारांकडून कंकालेश्वर मंदिर परिसरात जागेची पाहणी करण्यात आली. यावेळेला मुस्लिम पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना अहवाल सादर केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आक्षेप घेण्यात आलाय. निपक्षपाती चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं पीक विमा कर्ज कंपनीनं रद्द केलं. त्यामुळे अग्रिम जमा होते की नाही अशी शेतकऱ्यांना शंका होती. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकांचा अग्रिम लवकरच जमा करण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्री कोकाटे यांनी केली. सरकारने MMR प्रकल्पांसाठी आज 5 करार केलेत. 4,07,000 कोटींचा निधी MMRDA ला देण्यात आलेला आहे. MMR मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलेलं आहे. पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवली आहे. मेडिकल निग्लिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहे. क्रिकेटपटू केदार जाधवने भाजपात पक्षप्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला आहे. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरती केलेल्या आरोपांनंतर रावेरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळं फासत रावेरमध्ये निदर्शनं केली. गिरीश महाजन मोठा आणि विद्वान माणूस आहे. त्यांच्याविषयी माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार. महाजन सध्या मंत्रिमंडळात आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे मी काही करू शकतात अशा शब्दामध्ये एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना पुन्हा डिवचले. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही असं वक्तव्य रामदास आठवले यांनी जळगावच्या एका कार्यक्रमात केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. वगरचे सहदेव बेटकर यांची घरवापसी झालेली आहे. सहदेव बेटकर यांनी मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. एक पाऊल टाकणार नाही तर कोकण आम्ही परत पादाक्रांत करणार. कोकणातील निकाल अनपेक्षित होता. फसवलं गेल्याची कोकणवासियांची भावना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता शेवटचं मैदान आपल्याला मारावंच लागेल. कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आपणच जिंकण्याचा निर्धार संजय राऊतांनी केलाय. एकही गद्दार आपल्याला ठेवायचा नाही असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावरती निशाणा साधलाय.
खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिंदेंनी सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप करत या प्रकरणी शिंदेंची चौकशी व्हावी अशी मागणी केली. हर्षवर्धन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे. याआधी सुद्धा भाजपच्या सहकार परिषदेत हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. अलीकडच्या काळात पाटील आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यात, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चांना उधाण आलंय. बौद्धगयातील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली. या संदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उपलब्ध होणार आहेत. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मांडवी बीच इकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचं उद्घाटन होणार आहे.